ಎನ್ನ ಪಾಲಿಸು ಕರುಣಾಕರ 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 ಎನ್ನ ಪಾಲಿಸು. वास्तव्य अंतू कितले तेर दिवसा वास्तव्य अंतू चढ कमी एक 2,21,00,000 चिल्लर रामनाम जप झाले अनेक 2,25,00,000 चिल्लर ಒಟ್ಟು ಟೋಟಲ್ ಹೇ ವಾರ ಅಂತೂ ಆಮೇಲೆ ರಾಮನಾಮ ಜಪ ಜಾಲೆ ಒಟ್ಟು ಮೇಲಿನ 4,70,00,000 ಚಿಲ್ಲರ ಹೇ 4,70,000 रामनाम जप आजपासून स्वाम्याले दिव्य उपस्थिती अत्यंत बरे रीतीन जाल्ल्या म्हणून सांगच्याक आम्ही मस्त संतोष व्यक्त करतात. आज खरें म्हळ्यार एक 4 कोटी बी आज जायनाशिल्ली कितकी म्हणून आमी लॅक घालले. आज स्वाम्यानाची आमके एक 15 निमिष आज दनपारा हे रामनाम जपा खातीर एक 15 मिनिट आज आमकां चड समय दिल्ले अवकाश दिले. हे म्हळ्यार हे वेदिके कार्यक्रम स्वाम्याल्या आदेशा प्रकार 2.25 घंटेचे अवकाश दिले. हे 15 मिनिट वाडोवन 2.5 घंट्याक हे आमी वेदिके कार्यक्रम दवरले. हांत हे रामनाम जपाक एक 15 मिनिट अवकाश मेळ्ळो. हे 4 कोटी हे आमगेले सागराचे रामनाम जप करुणा सागर राम केंद्राचे हे जप एक 4 कोटी दांडूच्याक स्वाम्यान आमकां एक अवकाश कोण दिलो म्हणून आमी लेखताचे. हे रामनाम जपांतू मठा परिवाराचे अर्चक पुरोहित बी आमकां मस्त रितीन सहकार दिल्ले आसा. तांकां हांव हे समाजा तर्फेन अत्यंत भक्तीपूर्वक अभिनंदन सांगता आसा. तशीच आतां हे वेदिके कार्यक्रम प्रारंभ जाता. आतां प्रथम जावन वेद घोष वेदमूर्ती गोपालकृष्ण भट्ट वेदमूर्ती लक्ष्मीकांत भट्ट आनीक वेदमूर्ती प्रमोद भट्ट हांगेन. हरि ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांसस्तनोभिर्व्याशेम देवैतैर्यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु शान्ता पृथिवीशमन्तरिक्षं यो नो देव्यभयन्नोऽस्तु शिवादिशा प्रदिशा उद्दिशो न आपो विद्युतः परिपालन्तु सर्वदा शान्ति शान्ति शान्तिः. आता सर्व लोकांका स्वागत करचे तसाचे आमगेले समाज अध्यक्ष वेंकटेश जी प्रभू हांनी. समाजाचो आराध्य देव वेंकटरमणाक लक्ष्मी वेंकटरमणाक पांयपोणू महालक्ष्मीक पांयपोणू वरसिद्धिविनायक देवाक पांयपोणू मठाचो देव श्री रामदेव वीर विठ्ठलाक पांयपोणू व्यासपीठार उपस्थित आशिल्ले विद्याधीश स्वाम्याल्या चरणावृंदाक नमस्कार करून तांगेली अनुमती घेवन स्वागताचे 2 उतर उलोवच्याक प्रयत्न करतात. सागर शिरवंते गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे विनंती मान्य करून
ಪರಮಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮಿ 16/6/24 दिवस शनिवार हांगे येवन पाविले. आम्ही 3-4 पंत विनंती केली स्वाम्यांक आतां जायना रे मुखार पळोवया चातुर्मासा नंतर पळोवया म्हणून मत सांगिल्लें. अनिरीक्षीत जावन आमकां 4 दिवसाचे व्हड अवकाश स्वाम्यान कोण दिला. ह्या अवकाशांत रामनामाचे जे प्रमुख तांणी हें कोरून तांणीचे वेदिकेर हांगा उपस्थित व्हरून जनांक एक प्रोत्साह दिवन हे रामनाम चड करच्याक प्रयत्न केल्या. ह्या रामनामाचे अभियानांत सर्व लोकांनी भागी जावन स्वाम्याल एक अभिश्ट इडेरशिला म्हण सांगता. ह्या शुभ संदर्भार वेदिकेर उपस्थित आशिल्ल्या परमपूज्य स्वाम्यांक भक्तीपूर्वक जावन स्वागत करता आसता. तशें जी स्वाम्याल्या आयिल्ल्या परिवार भटमामा तांणी हांगा आमकां रामनामांतू सहकार केला आनीक तांणी हांगा वेदिकेर उपस्थित आसाची तांकां समाजा पर जावन गौरवपूर्ण भक्तीपूर्ण स्वागत करता आसा. आनी आमगेले समाजाच्या अर्चक वेदिकेर उपस्थित आसाची तांकां ट्रस्ट धर्मदर्शी मंडळी तर्फेन स्वागत करता आसा. आनी स्वाम्यांक मुखावेल कॅम्पाक अडवेकोडीक आपण वचच्याक थंय समाजाच्या प्रमुख आयिल्ले आसाची तांकां समाज आमगे धर्मदर्शी मंडळी पर जावन हृदयपूर्वक स्वागत करता आसा. आनी देवस्थानाचे समाजाचे धर्मदर्शी मंडळी युवक मंडळी महिला मंडळी हांकां समाज पर धर्मदर्शी मंडळी परवा जावन स्वागत करता आसा. आनी समाजाची एक विनंती कशें की म्हळ्यार इतले दीस कशें सहकार दिला हेच प्रमाण 550 दिवसांत ताका 60 दीस कितके जाल्ले उरले दिवसांतूची हाज्याकिंत चड प्रमाणार येवन स्वाम्याल्या हे एक संकल्प इडेर सोच्याक सगळ्या लोकांक सहकार दिवका म्हणून विनंती करून तुमकां सगळ्या लोकांक हाचे स्वागत करता. स्वाम्याले पादपूजे हे अंचल नंतर आशीर्वाद जाता कडे आनी वंदनार्पणाक अवकाश ना म्हणून एक 2 उतर हांगा सहकार केल्ल्यांक परत एक वंदनार्पण सांगता आसता. त्या 13 दिवसा कॅम्पांत सहकार केल्ले सगळे वेदमूर्ती भटमामांक समाजा पर जावन धन्यवाद समर्पण करता आसता. आनी आमगेल्या धर्मदर्शी मंडळीचे मलगड्यांक पुरो लोकांची गौरवपूर्वक जावन वंदनार्पण सांगता आसा. आनी आमच्या ऑफिसांत अकाउंट्सांनी करून लेखाचे दुडवाचे पुरा व्यवस्था करून हें केल्ल्या बँक निवृत्त समाज बांधवांक गौरवपूर्ण जावन वंदनार्पण सांगता आसा. आनीक किचनांत हें केल्लें रांदपाणी केल्लें थंय सहकार केल्ले तांकां पासून गौरवपूर्ण जावन धन्यवाद सांगता आसा. आनी हे मुखावेले 60 वर्साचे कार्यक्रम डायमंड जुबलीचे ताका काल स्वाम्याक आमी विनंती करून स्वाम्याक मार्गदर्शन दिल्लें आसा. ताजे प्रकार कार्यक्रम जाता त्या कार्यक्रमाक युवक मंडळी महिला मंडळी धर्मदर्शी मंडळी सगळ्या लोकांना संपूर्ण रितीन सहकार दिवका म्हणून विनंती करून म्हगे स्वागत 2 उतरां समाप्त करता. आता एक गुरु अभिवंदना एक प्रार्थना असा GSB महिला मंडळी वतीनं हादनंतर परमपूज्य गुरुवर्याले पादपूज्यता तदनंतर आशीर्वचना कार्यक्रम चलता.
करुणाकरा पन्नग शयन गदाधरा एन्न पालिसो करुणाकरा पन्नग शयन गदाधरा पन्नग शयन गदाधरा एन्न पालिसो करुणाकरा एन्न पालिसो करुणाकरा एन्न पालिसो करुणाकरा एन्न पालिसो देवकी नंदन हरि मधुसूदन देवकी नंदन हरि मधुसूदन देवकी नंदन देवकी नंदन देवकी नंदन हरि मधुसूदन देवकी नंदन हरि मधुसूदन असुरांतक मुरलीधरा असुरांतक मुरलीधरा विसरु अनाभा सर्वेशने मुनि विसरु अनाभा सर्वेशने मुनि मानस संचार मानवा एन्न पालिसो करुणाकरा एन्न पालिसो करुणाकरा एन्न पालिसो परम पुरुष उरगाशनवाना परम पुरुष परम पुरुष उरगाशनवाना परम पुरुष उरगाशनवाना दुरितार्णव वढवानला दुरितार्णव वढवानल सरसिज भाव गिरिजावल्लभनुत सरसिजोद्भव गिरिजावल्लभ सरसिजोद्भव गिरिजावल्लभनुत वरसुजनावळि आवरायन्न करुणाकरा एन्न पालिसो करुणाकरा एन्न पालिसो मंगलं देवकी पुत्रः मंगलं गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्म श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् सागर लक्ष्मी वेंकटरमण देवालयाच्या प्रांगणांतू आताची अध्यक्षांनी सांगिल्प्रमाणे अनिरीक्षित जावन गेलो एक 4 दिवसाचे मुक्काम आम्ही सागर पेंटेच्या जनांक आम्ही अवकाश करून दिले पहिले आमगेले विचार नाशिले किंतु कडेरी राम नाम जपाचे एक मठातर्फेन स्वामेल तर्फेन स्वामेल उपस्थितींतूची ते जप केंद्रांतू स्वामेल उपस्थिती आयल्यारी जन वैके येता म्हणले एक भावनेन कडेर आम्ही 2 कडे मुक्काम आम्ही हे केले एक शिरसी आणि एक सागर तदनंतर आयच्या दिवसाक आम्ही अल्वेकोडी ते पहिले कार्यक्रम निश्चय जाल्ले तदनंतर कुमटाक आम्ही अवकाश करून थंयतुल्यान आम्ही बँगलोर वच्चे आम्ही कार्यक्रम कडेरी लागी 1 महिने पहिले आम्ही हेवटू कार्यक्रम गांतून घेतले
लेकील तशी शिरसी गांवांत वैकेची आमकां 2 कोटीकिंता चड आमकां जप थंय घडूसून दिले. सागरकारान वैकेची 2 कोटीकिंता चड जप आमकां हांगा कोर न्हू आमकां संतुश्टीत केल्लो आसा. आमी तेन्ना सांगलें की आमकां कशें गुरू काणीक की हे कशें नाका, तुमी कसन जप करताची त्याची आमगेले गुरू काणीक म्हणून आमी लेखता म्हणून सांगिल्लें. आनी तुमी कसन जप केले ते आमगेले प्रभू रामचंद्र देवाक आमी गुरू काणी म्हळ्यार देवाल काणीक म्हणून आमी समर्पण करताची. कित्याक म्हळ्यार त्या देवाक संबंध पाविल्लो आसल जप, तेतून गुरू मुखांतर आमी त्या देवाक समर्पण करताची. विशेष कसन की म्हळ्यार शिरसीन तांणी अखंडांनी केल्ले सकाळींतल्यान रात्री हांगा अखंड कर नाशीचे वैकेची 2 कोटी दांटून दिले. थंय तांणी दनपारा फुल्ल दनपारा 2-3 घंटे 4 घंटे वैकेची तांणी जप करता आशिल्ले. आनी तांकां आमी कशें देवा पुजेक वैकेत थंय अवकाश नाशिल्ले. म्हळ्यार अर्द लोक हांगा बसता आशिल्ले, बाकी लोक तांणी सभागृहांतू जप करत उरता आशिल्ले. इवन पादपूज जाताना आनीक सायड जप जाता आशिल्ले. एक सायड पादपुजा सभागृहांतू जप म्हळ्यार कंटिन्युअस तेंगेले जप चालू आशिल्ले. किंतु हांगा तशी नाशिल्ले. हांगा ब्रेक आशिल्ले. स्वाम्याले पुजे टायमारी लोक हांगा भजन करचे बसता आशिल्ले. सो अशी अवकाश आशिल्ले. तितले जाल्यार वैकेची सागरांतू 2 कोटीकिंता चड जप हांगा जाल्लो आसा. आतां थोडेची संख्या विशय थोडे उलोवचें जाता. आतां मस्तीतले संख्या आमकां बरोवन हाण दिले. आमी हरशीं पळयता आशिल्ले कसन तरी मेळत की म्हणून बरें मेळ्ळां आमकां. आमी आयिल्ले कितले तारीखेक म्हळ्यार 16 तारीख आयिल्ले. कितले दिवसाचें वास्तव्य आमगेले 13 दिवसाचें वास्तव्य. सो 1+3 केले कितले जाले 4 जाले. आनी आमी हांकां कसन सांगिल्लें 4 कोटी जावं का म्हणून तांणी सांगिल्लें. 13 दिवसांतू 4 आयले. 1+3 4 आयले. जप कितले जाले 4 कोटी जप जाले. आतां त्या वैकेचे आमी थोडे ऍड करीत. लागीं वट्ट जप खाली आमी सागराचे आमी धरले आनी लास्ट वाराचे उपकेंद्रात धरले री लागीं 4 कोटी 4 crores 1,69,632 जाले. आता उट्टूची तुमी ऍड केले 4 कोटी 1,69,632 हे जर तुम्ही ऍड करा 4+1 5 जाले. 5+6 11 जाले. 11+9 20 जाले. 20+6 26 जाले. 26+3 कितले जाले 29 जाले. 29+2 कितले जाले 31 जाले. 3+1 कितले जाले 4 आयले. ओके. सो हे तुमगेले वट्ट संख्ये संपूर्ण 13 दिवसांत म्हणजे 13 दिवसात न्ही टोटल ओवरऑल जप ताजे बदल केल्यार वैकेची आमी कितले दिवस वास्तव आयले पळय ताजे उलटा 13चे उलटा 31 संख्या आमकां प्राप्त जाले. 3 केल्यार आमकां 4 मेळ्ळे. तदनंतर स्वामेले उपस्थितींत खाली स्वामेल उपस्थितींतू हे 13 दिवसांतू 2,15,19,58 खाली सागर SLVT मात्र मी सांगता सच 2,15,19,58 हे उट्टूची ऍड करा. 2+1 3 जाले. 3+5 8. 8+1 9. 9+9 18. 18+5 23. 23+8 31 आयले. सो 3+1 आणि 4 आयले. सो ओवरऑल केले तेन्ना वैके 4 आयले. खाली सागरचे स्वामेल उपस्थितींतू 13 दिवसाचे लॅक गेल्यार वैके 4 आयले. खाली 1 वाराचे खाली हे वाराचे तरी तुम्ही घेतले म्हळ्यार ताजे 1,39,764 1,39,764 हे जर तुम्ही काउंट करा 1+1 2 2+3 5
5 + 9 14, 14 + 7 21, 21 + 6 27, 27 + 4 31. सो 3 + 1 आणि 4. तुम्ही सांगेल नाही 4 कोटी जाऊ का म्हणून स्वाम्यान सांगलाय किंतु देवाल नियतीन तू पळया तुमगे संपूर्ण 70 दिवसाचे जप केल्यार वैकेची आमगेले संख्या आयल्या. खाली स्वाम्यान उपस्थितीन 4 दिवसात संख्या वयल्यार 4 आयल्या. खाली 1 वाराच घेतल्यार वैके संख्या 4 आयल्या. अर्थात करुणा सागर रामाचेरी सागर लोकांचे कितलं करुण दवरले म्हणून गे न्हू तुम्ही म्हळ्यार ताणें तुमगे जपसंख्येन तुची मागेल 4 नंबर तांणी हाण धाकेल आसा रामदेवान. ते न्हयशीची आमगेला तर राम नाम जप चालू आसा. आमगेले राम नाम जप चालू जावन घेन 70 दिवस जाले किंतु आनिकाची अध्यक्षाक 60 दिवसूच जाल्या म्हणून गे न्हू तांणी सांगता आसाची कित्याक की म्हळ्यार 60 वर्साचे कार्यक्रम आसा. तातूंत तांकां मनान तूं 60 घडत आसा. किंतु आमी ताजेकिंता मुखार येवन 75 दिवस जाले किंतु आमगेले अध्यक्ष अत्यंत हांगाच्या कार्यक्रमा बद्दल व्यस्त जाल्लो आसा म्हणून गे न्हू दिसून आयिल्लो आसा. त्या न्हयशीची एक रामाल मंत्र इतले तुम्ही जप केले त्या न्हयशीची आमी सांगिल तशी परिपाठ जय जय राम जय जय राम ना कमका. श्रीराम जय राम ना कमका. श्रीराम जय जय राम. त्या अक्षराचे आमगेले नाम थंय वैके तुम्ही ॲड केल्यार 4 मेळटा. सो कशी गेल्यार आमी तेन्ना सांगिल्लें शिरसी आयले तेन्ना तुमगेले 4 कोटी जावं का म्हणून घेनू ते 4 कोटी देवान वैके सत्य करून घेवन दिले. तुमगेले जपसंख्येंत वैकेची 4 येवन घेन थंय वैकेची देवान घडोवसून दिले. हे सर्व ही देवा लीला म्हणून घेन सांगता. हे आमी काय बरयलें न्ही तांणी हाण दिले. आमी खाली हरशीची खेळत आशिल्ले. आमकां ते एक आसा खंय संख्या मेळ्ळ्यार ताजे आमी कसन ना कसन मेळत की म्हणून घेन पळयताच म्हळ्यार धार्मीक रितीर आध्यात्मिक रितीर कसाने मेळत की म्हणून लेखले. सो आमकां एक 2-4 गोष्टी मेळ्ळ्या त्या तुमगेल्या दराक आमी सांगले. आमगेल्यान एक मंत्र आसा एक श्लोक आसा मंत्रे तीर्थे दैवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. आमी मस्तपंत हे विषय सांगिल्लो आसा. प्रत्येक कार्याक आमकां विश्वास उरका म्हणून सांगिल्लो आसा. प्रत्येक खंयचेय उरो मंत्रे तीर्थे दैवे दैवज्ञे भेषजे गुरु हे 6 विशय हे 6 विशयाचेर वैकेची तुम्ही कशी विश्वास दवरताची सिद्धिर्भवती तादृशी तशी सिद्धी प्राप्त जाता म्हणून सांगिल्लो आसा. मंत्र म्हळ्यार आमकां म्हालगडे उपदेश करताची ना चौडुवांक गायत्री मंत्राचे उपदेश आनी करताचे. चरड कसन करता की म्हळ्यार तो बापसू कितेर तो जप करता. ते जप आनी कशी की म्हळ्यार केलो पण तशी जाता की तो जप करतास की नाम आमकां काय गोतना आमी काय थंय उरनाचे. बट हांव सुख आनी बाप सुख एक लक्षा उरता की 10 निमिष बसलं म्हळ्यार ना 15 निमिष बसलं म्हळ्यार जप जाल्या म्हणून अर्थ. तो 2 निमिषा भितर उठून आयले म्हळ्यार 108 गायत्री मंत्र जालना म्हणून अर्थ. हे कोणे आवसून की बापसून पळोवचे रिती. 10 निमिषा भितर आयलो हो कशी जाता 15 निमिष लागता गायत्री मंत्र म्हणून. चल्लो वैके हुशारू चल्लो वैके हुशार तो कसन करता 15 मिनिट नमशा बसता बट म्हणले की नाम आमकां वतना. तो 15 निमिषा बसता किंतु जप म्हळे की ना गोतना. म्हळ्यार तो कोणाला कितेर करता आसा आवस बापसू कितेर करता आसा तांकां दाखोवच कितेर करता आसा. हां आवस बापूचो 15 निमिष बसला बरे गायत्री मंत्र म्हळ्यार हाणे म्हाका बरे बुद्धी मेळटा म्हणून आवस बापूस लेखताच. किंतु तो 15 निमिष ताणें गायत्री मंत्र आलोचन केलें की ना आनी कसन आलोचन केलें हे आमकां काय गोतना. तो काय सांगना. आवस बापूस टायम मात्र पळयता 15 निमिष जाले हां तेतकून आवस बापसू कितेर आमी जप केल्यार फायदो ना. हे उठू जप आस पण आवस बापसू कितेर 15 निमिष बसले ना जाल्यार बापूस म्हाका विचारता 15 निमिष विचारले ना जाल्यार आवस म्हाका विचारता. तेतकून 15 निमिष बसता ते तांचो अर्थ ना. तो आवस बापसू कितेर जप केले तशी जाता. तेतकून मंत्री त्या मंत्राचेर विश्वास उरता.
त्यांना मात्र तुका सिद्धी मिळता. बापसून गायत्री उपदेश दिल मळकुडेन ताका सिद्धी मिळता म्हणून नाही. त्या बापसून दिलेल तसल उपदेशाचेरी त्या चरडाक विश्वास असले म्हळ्यारी त्यांना ताका सिद्धी प्राप्त जाता म्हणून सांगितलं असा. तशीची मंत्रे तीर्थे म्हळ्यारी खंय तरी आम्ही एक तीर्थयात्रेकांनी वताच. तीर्थयात्रे गेलतना आम्ही थंय स्नान करताच. फॉर एन एक्झाम्पल आम्ही वाराणसी गेले ना, हरिद्वारा गेले ना, आणि खंयचे तरी तीर्थक्षेत्रा गेले म्हळ्यारी थंय संगम स्नान की ना तीर्थक्षेत्रांत तशील तसल्या न्हंय तू स्नान करच की हे आमगेले एक परिपाठ. अट्ट तो गंगा नदी येऊन पावला. वाराणसीन तू गंगा नदी येऊन पावला. ಕೆಲವು ಪಂತ ಕಸಂಜತ್ ಕಿ ಮಳರಿ ಗಂಗಾ ನದಿ ಪಳೆಲು ಕೂಡ ನಾವಚಕ್ मन न्याना कित्याक की म्हळ्यार एक एक पंता तांबडे दिसता, एक एक पंता ಕೆಲವು पंता अवशेष पळेल कुडेन ते नावचे तशी मन्याना. किंतु कसन जात की म्हळ्यार एक एक पंता हाऊस बापूस वतनाच, हाऊस बापूस चरडा पेटून दिताच. आणि चरडा कसन सांगता की म्हळ्यार थंय गेल्लो कुडेनच पळय गंगा स्नान कर म्हणून गेनो हाऊस बापूस सांगून पेटयताच. किंतु कसन जात की म्हळ्यार हक्क चरडाक स्नान करचे मन उरना, चरडाक स्नान करचे म्हणून उरना. किंतु तागेल वटू दोस्त उरता न्ही, तागेल वटू दोस्त गेलो उरता न्ही. तो कोण हाऊस बापूसून ताक सांगिलास पळय त्या चरडाक विचारना तू स्नान केले की म्हणून चरडा विचारना, ह्या दोस्तांक विचारता. ते चरडा गोत आसा बापूस म्हाक विचारना हांक विचारता म्हणून. तातूंत कोणाला कितें स्नान करता तो तांक दाखोवच कितें तो स्नान करता. हांव न्हालना म्हळ्यार हो वचून घेवन ताका सांगता, तो कडेर म्हाका विचारता हे उठू कितें जावं का एक बुडकी मारची न्ही म्हणून न्हू तो एक स्नान करून घेवन येता. म्हळ्यार कोणाला कितें स्नान केलें ते बापसूक सांगचे कितें रे ना हांगा दोस्ताले ताका दाखोवच कितें रे ताण स्नान अशी केल्यार फल मेळना. तातूंत तीर्थ स्नान गंगा तुमकां कशीही दिसताले किंतु तिगेल तसले पवित्र जल ह्या जगतांत तू खंयी ना. तसले गंगा नदींचं स्नान केल्यार आम्ही कसने तरी एक पाप केल्यार ती धुवन काढता म्हणून गेनू सांगितलं आसा. त्या विश्वास आमकां उरका. गंगा नदींत स्नान केल्यार हांव केलेले कसनेच एक पाप ते निवारण जाता, ते दूर जाता म्हळ्यार विश्वास असल्यार तेन्ना तुका सिद्धी मेळटा. ना जाल्यार बापसूक दाखोवच कितें हांव स्नान केला म्हणून थंय तुल्यान एक सेल्फी काडून पेटयल्यार तांत अर्थ ना. नाजाल्यार तशी आसा तूं एक फोटो काडून घेवन पेटय हांव स्नान केला म्हणून एक पेटय हे केल्यार अर्थ ना. आज असल नमुन्याचे मस्त घडत आसा. तातूंत विश्वास उरका. मंत्रे तीर्थे दैवे म्हळ्यार देवाचे अंतू तरी तुमकां विश्वास दवरून घेवका तांतू काय प्रश्न ना. दैवज्ञ म्हळ्यार ज्योतिश. हां उट्टू ज्योतिषाचेरी तुम्ही विश्वास कर का म्हणून आमी सांगनाची किंतु केलो आसा केलो लोकांचेरी तुम्ही विश्वास करेत ताण सांगील उतराक केलो पंता आमकां फल मेळटा. कशी फल मेळटा की म्हळ्यार तो ज्योतिशी कसो नास पळय तो देवाचेर विश्वास करता. तो आपणेल बुद्धीन सांगना, तो आपणेल बुद्धीन सांगना, तो सांगताना देवाचेर विश्वास घालून देव मागेल तोंडा तुल्यान कसं नाडता त्याची हांव तुगेले द्राक सांगता म्हणून तो हे करता. तेन्नाच पळय देव ते ज्योतिषीन मागेर विश्वास दवरिला का तागेल उत्तर सत्य करून घेवन दिता. सत्यम विधातुम निज भृत्य भाषितम म्हणून सांगितलं आसा. जर तागेल तो भृत्य तागेल तो भक्तू तितलो विश्वास करता जाल्यार ते देव तागेल वाक्य सत्य करून दिता म्हणून सांगितलं आसा. ज्योतिषांत तूं उट्टूची 100% न्ही. तुम्ही खंय हे गेल्यार तुम्ही ज्योतिषाचे हे केल्यार प्रेडिक्शन म्हणून घेवन सांगताच. इंग्लिशान प्रेडिक्शन म्हळ्यार उहे, गॅरंटी न्ही जाताची म्हणून घेवन न्ही उहे म्हणून घेवन सांगताच. प्रेडिक्शन करता अशी जाताले म्हणून घेवन सांगताचा विना अशी जाता म्हणून घेवन सांगनाच. ही ಆಗಬಹುದು ಆಗತ್ತೆ म्हणून घेवन सांगनाच. सो जाल्यारी जाता ना तद विरुद्ध वैके जाता. त्यातून पंच भवती पंच न भवती म्हणून सांगितलं असा. हे पार्वती देवील शाप ज्योतिषा एक हक्का 10 विषयांतू 5 जाताले 5 जायनाशी उरताले. सो ज्योतिषांतू उठो 100% म्हणून नाही किंतु ज्योतिष जाऊ का हांतू फल ज्योतिषाचे विंगड मूर्त ज्योतिष विंगड. फल ज्योतिषांतू टू प्रेडिक्शन
किंतु मुहूर्त ज्योतिषांतू हे ग्रह हांत असल्यार हे फल मेळटा म्हणून सांगितलं आसा. सो ते दोन विंगड आसा, फल ज्योतिष आनी मुहूर्त ज्योतिष. तातूंत केलो पंता आमकां ते ज्योतिषाचेर वैकेची आमकां विश्वास उरता. आमगेल कशें की म्हळ्यार एक ज्योतिषालयक वच्चे, ताका जातक दाखोवचे, निमदी ಕೆಲಸ ಆಗುತ್ತೆ म्हणून सांगलो ಕೂಡ पळोवचे, जाल ना म्हळे कಡೆ अनेक ज्योतिषालयक वच्चे, तक विचारचे ನೀವು ಇದು ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡಿದ್ರೆ ಇದಾಗುತ್ತೆ म्हळे ಕೂಡ अनेक कಡೆ वच्चे, त्या जालना सो अशी करत गेले रस पळया तंतु विश्वास ना. त्यातून ज्योतिषाचेर वैकेची विश्वास असल्यार मात्र तुमकां सिद्धी मेळत विना तो कसकी सांगता म्हणून तुम्ही विश्वास केल्यार तंत अर्थ ना. मंत्रे तीर्थे दैवे दैवज्ञे भेषजे गुरो. भेषजे म्हळ्यार डॉक्टर, डॉक्टराचेर आमकां विश्वास उरका. जर विश्वास ना तान कसने औषध दिल्यार वैकेची तुमकां लागना, कितले औषध दिल्यार वैके लागना. ताका सिंपल उदाहरण कसन की म्हळ्यार घरांत तूं तुमगेल म्हालगड पळया तो तागेले म्हळ्यार उतरार आमी सांगचे ताण कसन सांगचे की म्हळ्यार तागेल हातगुण बरो आसा. तो MBBS न्ही, तो MD न्ही, तो लंडना वचून घेवन शिकिल ना, कसने केलें MS न्ही, काही नाही. तर तो कसं म्हणत की म्हळ्यार तागेले एक हातगुण लागल्यार पूर मारया फाल्लेक ताप निवन वता म्हणून सांगता. फाल्लेक ताप निवन वता म्हणून सांगता. तो कितलेही MBBS शिको ना कितलेही MS करो, त्या व्यक्तीक त्या डॉक्टराचेर विश्वास ना म्हळ्यार तान कसने औषध दिल्यार वैकेची ताका लागना. तातूंत तुमी केन्नाय म्हालगड सांगता ना 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 हांव तागेले गाणी वत ना मारया, तो इंग्लिशांनी शिकून घेवन आयला, म्हाका कळना. तागेल हातगुण एक गांवटी कोणेही उरो तागेल हातगुण लागले पूर मारया फाल्लेकची मागेले ताप देवता म्हणून तो सांगता. म्हळ्यार अर्थात कसं नाही त्या व्यक्तीचेरी हाक विश्वास असा. ते विश्वास आशिल्ल्याक ताण दिलेलं औषधच पळय ताका ते सत्य जाता आनी ते ताका उठूची फल ताका मेळटा. तातूंत विश्वास फलदायक म्हणून सांगला. विश्वास दवरल्याचे मात्र फल मेळत विना विश्वास दवरना जाल्यार तुमकां फल मेळ. भेषजे गुरव. अनेक विषय खंयचे गुरु. गुरुचेर वैकेची तुमकां विश्वास दवरका. आजी तुम्ही स्वाम्याक आमंत्रण दिताची नाजाल्यार स्वाम्यान हांगतून मुकाबील प्रयाणाक भायर सरताना इतले लोक आयले म्हळ्यार तुमकां एक विश्वास आस की म्हळ्यार स्वाम्याल आशिर्वाद केले म्हळ्यार आमकां बरें जाता म्हळ्यार तुमकां विश्वास आशिल्ले निमित्तान तुमी इतले वेळ हांग बसले 2.5 घंटे जाले आतां 3:30 जावचे केले तरी हांग बसले. कित्याक बसले त्याची बाकी टायमार 3:30 खंय आसा हांग लोक खंय उरतात ना. कारण कसन की म्हळ्यार आजी स्वामे मुक्काविले प्रयाणा भायर सरताची स्वाम्याला हांगा आशिर्वचन आसा त्या निमित्तान उट्टू लोक हांगा बशिल्ले आसा. कित्याक की म्हळ्यार स्वाम्यान आमकां आशिर्वाद प्रसन्न मनान आशिर्वाद केल्यार आमगेले जिवनांत बर जाता म्हळ्यार एक विश्वासू स्वाम्याचेर दवरिल्ले निमित्तान ते उट्टूची फलदायक जावन घेवन देव अनुग्रह करता. यादृशी भावना ह्या स विषयाचेर तुम्ही यादृशी कशी खंयची रितीर तुम्ही भावन दवरताची सिद्धीर भवती तादृश सिद्धी वैकेची त्या रितीरीची घडता म्हणून सांगिल्लें आसा. आनी तुम्ही त्याची विश्वास दवरून घेवन हांगा राम नाम जप केल्यार स्वाम संतुष्टीत जाता म्हणून तुमगेलें एक मना आशिल्लें आनी आमी संतुष्टीत मनान मुक्काविले प्रयाण आमी घेताले. किंतु आयच्या दिवसाक सांगचे कसन की म्हळ्यार मस्त त्याग केले सागरकरांनी मस्त भजन म्हणका म्हणून तुमगेले मना आशिल्ले. किंतु आमी खाली राम नामाचेची दवर घेतिले. 1 लक्षान दवर घेया हे 550 दिवसांतू 75 दिवस जाल्लो आसा आनी उरिले लागी एक 440 दिवस मात्र ताजेकिंता चड ना. 550 दिवस जाले नंतर तुम्ही आनी परतून हांग येवन राम नाम करचे बसनाची. किंतु केन हांग येताची केन तुम्ही हांग येताची ते उडगास येता की 550 वर्साचे आमी राम नाम जप हांग करता आशिल्ले. आमगेल स्वाम्यान आमच्या जप केंद्रा करुणा सागर राम म्हणून आमकां दिल्ले हे केन्नाहीची उडगास मात्र तुमकां येता. किंतु तुमगेल म्हळ्यार तुम्ही त्या जपांत सहभाग वैके जाले 550 वर्षानंतर उडगास करचे वैकेची तुमकां अवकाश मेळ्ळा. बाकी लोकांक हे मेळना. 550 दिवसानंतर कोण येता
ताका अवकाश मेळना. कशी आमकां 85 वर्षाचे आमगेल्या पंचशताब्दी महोत्सवा टायमार आमकां अवकाश ना सागर छंतू केलो लोकांक मात्र अवकाश मेळ्ळे, बाकी लोकांक अवकाश मेळनाशिल्ले. किंतु 85-50 हे उटू लोकांक समाज बांधवांक राम नाम जप करता जाल्यार अवकाश मेळ्ळे आणि तुम्ही ते सर्वही सार्थक करून घेतील आसा. आता राम नाम जप एक पक्षी वैकेची प्रभू रामचंद्र देवाले नाम घेवचे कितलं कातर जावन घेवन उरता म्हळ्यार कितें एक कथ आमी वाचिले. एक संतान सांगिले ते अशी की म्हळ्यार आमगेले प्रभू रामचंद्र देव वनवासांत उरता. वनवासांत आशिल्ल्यान खंयची एक सरोवरा लागीं बशिल्लो प्रभू रामचंद्र देव. ते सरोवरा बशिल्तना राम थंय बशिल्लो आसा, लक्ष्मण थंयची पांया लागीं बसून घेवन प्रभू रामचंद्र देवाले सेव करत उरता. तेन्ना एक कावळो ताका मस्त तान लागले. मस्त तान लागून म्हण ते सरोवर न्ही थंय उद्दा आसा. त्या सरोवरा लागीं येवन घेवन आपणाले तोंडा म्हळ्यार एक कोक्के कसन म्हणटाची थंयतल्यान तो उद्दाक घेवे म्हणून हें करत आसतना रामाल दर्शन जालें. रामाल दर्शन जाले तक्षणची उद्दापी नाशीची परतून ते कावळो म्हळ्यार उड्डून वता. राम आश्चर्य जालो, जे कावळे ते सरोवरा येवन उद्दा पिवचे कायला म्हाका पळयल कुडेन धांवन गेलो, कित्याक म्हणून घेवन राम आश्चर्य जालो. लक्ष्मणा विचारता तो, कित्याक कावळो धांवन गेलो, उद्दा पिवन वचका आशिल्लें वे, कित्याक उद्दा पिवन गेलो ना. कडेन लक्ष्मण सांगता ते पक्षी आसा पळय, कावळो म्हणले एक कसम पक्षी आसा पळय, ते दिवसा अहर्निशी म्हळ्यार दिवसा आनी रात्री दोन्ही पंत मेळून घेवन दिवसा राम नाम जप करत आसा. ते जप करत आसतना ताका तोंड सुकून आयले. तेतून ते उद्दा पिवचे कायले. उद्दा पिवचे आयलतना तुगेल दर्शन केलतना ताका कोण लायले की हांव उद्दा पिवे पर्यंत ते अखंडता राम नाम जपाचे समय कमी जाता म्हळ्यार कितें ते आलोचन करून तुका पळयल कुडेन ताका परतून आलोचन आयले. तेतून तो धांवन घेवन परतून राम नाम जप करचेक व्यस्त जाला म्हणून घेवन ते लक्ष्मण रामाक सांगता. म्हळ्यार ते एक पक्षी वैकेची आपणाले राम नाम जपाक अखंड उरका म्हळ्यार कितें आपणाले उद्दा वैके पिवचे वैकेची ते राम नाम जप केल्यार मागेल पान तांतू म्हाका तृप्ती म्हणून घेवन एक दाखवून दिल तसले एक प्रसंग एक संदर्भांत आमी वाचिल्ले. त्याची आमी तुमकां सांगता आसाची की इतले एक म्हत्व प्रभू रामचंद्र देवाले एक नामाक दिलेलो आसा. हे एक पक्षी विशय सांगला मी. हे एक पक्षी किंतु एक शत्रू वैके जावन आशिल्लो तसले रावण वैकेची उटू लोकांकडच्यान मर्याद राखून घेवका म्हणटना वैकेची ताण कोणाल सहाय घेतले, राम नामाचे सहाय घेतले. ताणें दुसरे खंयचे घेतिल्ले ना. संदर्भ कसं येत की म्हळ्यार की लंका दांटून घेवन येवका, समुद्र दांटून घेवन प्रभू रामचंद्र देवान लंका येवका. आता समुद्र दांटून येवका म्हळ्यार सेतुवे बांदका म्हळ्यार एक फातोर घालका. फातोर कसन जाता आशिल्ले एक घालिले बुडता आशिल्ले. ते तेलवता नाशिल्ले उठू बुडता आशिल्ले. तातूंत कसन उपाय केले, श्रीराम म्हणून घेवन ताजेर बरोवन घेवन ते एक फातोर घालू फुडें कसन करचे लागले, ते तेलोवचे लागले. हे कोण पळयले? आमी तरी पळयलेची म्हळ्यार आयकून घेवन रावणाल शत्रू पक्ष हानी पळयत उरता आशिल्ले. ते रामाल पक्षांत कसन जाता असं म्हूण पळयत बसता आशिल्ले. तांणी रावणांतू पक्षांत आशिल्ले राक्षस गण हे समुद्रांतूची फातोर तेलोवचे तसले शक्ती रामाले कसा, आमगेल धन्याले कसन आसा, आमगेल रावणाले की हे शक्ती आसवे, रामाले कसा. रामान कोरून घेवन दाखयले. समुद्रांतू फातोर घाले, फातोर तेलोवचे लागले. तांकांय गोत आसा की समुद्रांतू फातोर घाल्यार ते तेलवना. आता रामाले पक्ष समुद्रांतूची फातोर तेलूसूचे लागले म्हळ्यार तांगेले कसकी एक व्हड शक्ती आसा. आमगेल धन्याले कस की कितें म्हळ्यार डावट येवचे लागले.
राक्षस गणाकची रावणाले पराक्रमा विषयाचेरीची तांका संशय येवचे लागला. आता राक्षसांकची एक सेनाधिपती कोणे तरी उरता. हे राक्षस गण तांगेल उल्लेशील विचार ऐकून सेनाधिपतीक पावले. तेन्ना सेनाधिपती कसं झालंय की आमगेल राक्षस लोक कुठं भयभीत झाले. रामान केलेलं तसले अद्भुत कार्य पळून गेनो रावण अल्पक्षांत असेल सर्व ही राक्षस गण भिवचे लागले की रामाला एक मस्त शक्ती असा असल शक्ती आम्ही खंयी पळेल ना समुद्राचेरी फातोर तेलोचे लागला तसल महान शक्ती प्रभू रामचंद्राले कसा आमगेल धन्याले कस की नामन अशी चिंतित जाले तजन भयभीत जाल्या म्हणून कोणा कळे सेनाधिपती कळे. सेनाधिपतीन वचून गेनो कोणा सांगले रावणाक सांगले की आमगेल उट्टू राक्षस गण उट्टू लोक भयभीत जाले. रामान असल एक अद्भुत कार्य केल्लं असा तो समुद्राचेर फातोर तेलू सुनू तर जेरी चमकून गेन वानर सेन येता असा आणि हे शक्ती रावणाले गास की ना म्हणले एक संशय आमगेले राक्षस गणा कायले आणि तांणी भयभीत जाले म्हळ्यारी आम्ही युद्ध पराजित जाले तशीची जाले. आता कसं करच्या म्हणतना रावण सांगता एक दिवस टाइम दी. एक दिवस टाइम दी ताका आलोचन कर का. आता तांकां कॉन्फिडन्स हाड का म्हळ्यारी ते संपूर्ण राक्षस गणाक विश्वास हाड का जाले री ते कसं तरी तांकां दाखवून दिवं का म्हाकाही ते शक्ती आसा ताका आशिल्ली तशी म्हाकाही शक्ती आसा म्हूण दाखवून दिवं का प्रूव कर का. तेन्ना मात्र तांकां एक उत्साह येता. तातूंत रावणान एक दी फाल्ले सकाळी तुमी उट्टूलोक समुद्राला घेया उट्टू राक्षस गण तुमगेले सेनाधिपती उट्टूलोक या हांव वैकेची तेलूसून दाखयता म्हणून गे न्हू रावणान सांगलें. तर किंतु फाल्यां यो म्हळें हाण प्रयत्न केल्यात कसन करका कित करका कशी करेत कडेरी तो समुद्राला वता फातर घेता. त्या फातराक कानान सांगता म्हळ्यार कान म्हळ्यार त्या फातराक तो सांगता जर जर त्या रामाचेर तुका विश्वास आसा जर रामाल नांव सत्य जर आशिल्लें असलें रे तर हे हांव उडेल फातोरच पळय समुद्रांत तेलू तशी करता तुवें म्हणून गे न्हू कोणाल विश्वास दिता रामाल विश्वास दिता. जर राम सत्य म्हणून जाल्यार जर राम आसा आनी रामान नांव घेतलें रे बर जाता म्हणून तुका विश्वास असले रे तर हांव उडेल फातोर ते तेलूसून दिवं का म्हणून सांगता. आनी फातोर केन्ना तो रावण उडयता ते समुद्रांत तेलूचे लागता. अशी तेळू त्याला कोणाक संतोष जाता संपूर्ण राक्षस गण कसं नसा ते उट्टू लोक संतुष्टीत जाता की हां मागेल धन्यांक वैकेच असेल एक शक्ती असा सो रामाल शक्ती कसं नाही म्हणून गे न्हू तांकां एक कॉन्फिडन्स आहे. सो तांणी आनी प्रश्न विचारला. आत्ता प्रश्न कोण विचारता की म्हळ्यार मंडोदरी प्रश्न विचारता. मंडोदरी प्रश्न विचारता की तुमगेले ह्या शक्ती ना म्हणून म्हाका तू स्वता गोत आसा तुम्ही कशी केलं हे म्हणून बाई तू सांगेल खरें मागेले त्या शक्ती ना किंतु हांवें त्या फातराक रामाल विषय सांगून गे न्हू ताका आमी वचनबद्ध केले की रामाल नांव सत्य जाल्यार वचन दिलें तूं ते तेलू सुका म्हणून रामाल नांवारी मागेल फातर तेलूचे लागले म्हणून गे न्हू तो मंडोदरी सांगता. अर्थात ते शत्रू जावन आशिल्ले तसले रावण आलवैकेची कसं नाही तरी अद्भुत कार्य जावका जाल्यार ताका कारणीभूत जावन आशिल्ले तसले एक विषय म्हळ्यार त्या प्रभू रामचंद्र देवाला नांव विना आनी कसनेही नाही. म्हळ्यार ते शत्रू जावन आशिल्ले रावणाक वैकेची रामाल आश्रय घेव का म्हळ्यार आमी उठूची राम भक्तान ते प्रभू रामचंद्र देवाला कितले आश्रय घेवन कशी तागेले राम नाम जप करका म्हणून तुम्ही आलोचन करचे आडना. आता बहुशः मस्त लोकांक एक चिंत उरताले इतल्यांनी जप केले कसन फल म्हणून घेन सकाळी सांजेरी भटमाम इतलें सांगत असा उत्साह हाडयत असा बट कसन करचे आमकां कसन फल मेळत की ना पळया फला बद्दल अपेक्षा करच्या वत नाकाची. फल प्रभू रामचंद्र देवाक केन्ना दिवं का म्हणून घेन आसा तो तुम्ही लेखीलकिंत 10 पटीन दिवच्याक तागेले की सामर्थ्य आसा. तुम्ही विचारच्याक मात्र वत नाकाचे. विचारचे गेल्यारच पळय तितले मात्र मेळटाले. ताका 10 चॉकलेट दिव का उरताले तुम्ही एक चॉकलेट विचारले री म्हाका एक चॉकलेट दी म्हाका एक चॉकलेट दी अरे बाबा ताका 10 दिवचे मनाक आसा
तू हट करून एक दी म्हळ्यार कशी करचें जाता. सो त्या निमित्तानं थोडे संयम थोडे ताळमे दवरून घेतले म्हळ्यार योग्य समयाचेरी प्रभू रामचंद्र देव अनुग्रह करता हे आमगेल विश्वासू. तुम्ही देवा लागी म्हळ्यार मस्त लोक प्रार्थना करताच हे जावका त्या जावका करचे वत नाकाचे संदर्भ आयलतना तो चीची योग्य समय पळोवंक गेलो ताका गोत्त आसा तो हरशी दिना तो उट्टूची पळोवंक गेलो हे करता. फाल्लेक दिलं म्हळ्यार फाल्लेक तो राम करता. हा फाल्लेक कार दिलं म्हळ्यार जाल्यार कारार भोंवता तो कडे राम नाम जपा यो म्हळ्यार केंद्रा या ना जाताल कडे रे. सो ताका गोत्त आसा की खंयच्या समयाचेर दिवका केन्ना दिवका कशी दिवका खंय दिवका कोणा दिवका हे उठू डिटेल्स पळय तागेले आसा. बट आमी खाली तागेले विश्वास दवरून तागेले राम नाम जप करच्याक मात्र आमी प्रयत्नशील जावका. हे 50 दिवसांत तुम्ही कसने राम नाम जप करा. एक तुमकां तरी प्रयोजन येतले ना तुमगेल कुटुंबा तरी प्रयोजन येतले ना तुमगेल मुक्काविल जावचे चौडवांक तरी तुमगेले हे जप केला जन तरी बर जाताले. खंयचे ना खंयचे रितीनं तुम्ही केलेले तले सत्कर्म तुमकां सोण घेन वत ना. तुम्ही आज ही केले उपंत पळया तुमीची पळया तुमगेल आजो तितले श्रीमंत नाही आशिल्लो ना तागेल पिज्जो तोही श्रीमंत नाही आशिल्लो. पिज्जो ही श्रीमंत नाही आजो ही श्रीमंत नाही किंतु नातू आज श्रीमंत जाल्लो आसा. कित्याक जाल्लो की म्हळ्यार ते पिज्जान आनी आज्यान केलें तसलें धार्मीक कार्याचें फल कोणाक मेळ्ळें त्या नातवाक मेळ्ळें आसा. त्या निमित्तानं तुम्ही केले तसले जप तुम्ही केले तसल जप बहुशः तुमगेले जीवनांतू तुमकां कसने फल दाखिल नाशिल उरताले किंतु तुमगेल मुकाबील चौडवांक तरी दाखोवन दिता आनी तुमी हे केन्ना तरी एक ना जाल्यार एक दिवस तुमी अनुभव करताले. हे आमगेल विषय जाले. आता तुमगेल विषय कसन की म्हळ्यार 60 वर्षाचे वज्र महोत्सव आनी घडचो आसा आनी ते आमगेल उत्सव 2025 आमगेल उत्सव संपूर्ण जाता आणि 2026 तुमगेल उत्सव आरंभ जाता. ताजे पयले 2025 अंतुची फाल्गुन मासांतू 1 वर्षाचे कार्यक्रम आनी गांतून घेतिल्लो आसा. प्रति एक महिन्याक एक हवन करका अशी मस्तीतलो तांणी संकल्प केल्लो आसा. सो बरे इतले कार्यक्रम गांतून घेतले किंतु आमगेल एक मनांत आसा आणि उट्टू सागरचे लोक विशेष जावन पुरुष वर्ग हे पालन करताची हे पालन करून ते व्यंकटरमणाले चरणाक तांणी हे अर्पण करता म्हणून आमी लेखले. अशें आमगेलो विश्वास आसा की तुमी पालन के सिंपल आसा कसने चड ना. आमी हे 4 दिवसांतू हाजे पयलेही आयले मुक्कामाक. हांगा एक संस्कार आसा एक वाईट संस्कार म्हणून आमी सांगनाची एक संस्कार आसा. कसन संस्कार की म्हळ्यार आमची गिले लोक उलयताना तांणी कन्नड भाशेन उलयताचे. आमगेले समाज बांधव अनेक समाज बांधवाले उलयताना कन्नड भाशेन उलोवत तसले एक संस्कार हांग मात्र आसता. सागरांत मात्र आसा. सिद्धापुरांत काय पळयलें ना आमी शिरसींत काय पळयलें ना आमी कुमटांत काय पळयलें ना आमी साऊथ केंद्रांत वेके पळयलें ना. सागरांत मात्र हे एक विशेष आसा. हे कित्याक म्हणून गोतना हा व्यापारी वर्ग उरताले नाजाल्यार अनेक उरताले तांगे लेगी थंय उलयाचे किंतु देवस्थानाचे प्रांगणांतू आमगेले समाज बांधव यद्राक असताना तागे लेगी मातृभाषा जावन आशिल्ली तसल्या आमगेले कोंकणी उलोवन गे न्हू तुमी ते लक्ष्मी व्यंकटरमणाले एक सेव करा. ह्याची 60 वर्षाक ह्याची एक होड सेवा अत्यंत कठीण आहे. येन रे म्हणून सांगता आता कसन रे म्हणून सांगता हे चेंज जावचेक 1 वर्ष टाइम लागता. तुम्ही 1 वर्ष टाइम दवरले न्ही सो 1 वर्ष टाइम घेया. तदनंतर आम्ही मुक्काम येताना तेन्ना आम्ही एग्जाम घेता म्हळ्यार की आनी पास जाले की ना न्ही. हास्यक आमी सांगिल ना मस्त लोक आपल्या भाषे कितेरी तांणी कसने सोन दिनाचे. आमगेल भाषा प्रधान तू खंयचे उले मारे बट आमगेल मातृभाषा म्हण आमगेल मातृभाषा. तुम्ही जर तमिळनाडू आंध्राक आनी गेल्यारच पळय तांगेल भाषा मात्र सोन दिनाची. आमी तिरुपती आनी गेल्ले
पैरी तिरुपती यात्रे गेले हिंदी उरलेले सांगणार त्यांनी हिंदी उरलेले वैके त्यांनी ह्या करण्याची चढ ह्या करणार तांगेले भाषेनं तांगेले हांतू सांगल्यावर मात्र त्यांनी स्पंदन करतात हिंदी उरलेले वैकेची त्यांनी ह्या जरगंडी जरगंडी इथले म्हणतो विना होतो कसं नामकं कळना सो इथलेची ताण सांगची विना आमकं काय कळना ताक हिंदी सांगल्यार तो स्पंदन करना सो म्हळ्यार इतले मातृभाषेक प्रेम तांणी दवरून घेतिल्लो आसा आमी सांगताच कन्नड उलयना काय म्हणून आमी सांगतानाची कन्नड बाकी भायरी ना जे व्यवहाराक कोणे दुसरे लोक आयला ना कन्नड उलयत तशें कोणे तरी लोक आयला कन्नडान उलया 100% कन्नडान उलय आमी कर्नाटकांत आसाची कन्नड उलोवचेची तांतू कसं नाही विषय ना किंतु आमगेले लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतू आमगेले समाज बांधव मेळिलतना तेन्ना बहुतांश लोकांना कोंकणी उलोवपाची कित्याक की म्हळ्यार तुमी केलेले हे आस पळया तुमगेले चेवडू वैके त्याची फॉलो करता आसाच ते चेवडू वैक्याची कन्नडान उलयत आसा म्हळ्यार तुमकां पळोवन तांणी वैके तयार जाता आसाचे फाल्यां हे पॅटर्न हे जर आतां चुकेल ना जाल्यार मुखार हेची पद्दत जाता फाल्यां स्वामेल्याक वैके की तुमी कन्नडान उलोवचें सांगता आमी उलयनाच आमगेले समाज जाले की आमकां एक पळय म्हालगड्यान इतले एक भाश दिला कोंकणी भाश दिले आमी ताका गौरव करनाशिची आमी अन्य भाशान उलोवचें आमी हे केल्यार फाल्यां आमगेले भाशा कितेरी फाल्यां चळवळी चाल करतात रक्षणे ಮಾಡಬೇಕು रक्षणे माडचे म्हळ्यार तुमी उलयल्यार रक्षण जाता उलय ना जाल्यारी तेन्ना अर्थ कसं जालें आतां पळय होडोड अभियान घालताची कोंकणी भाषा रक्षणे म्हण हे न्ही जावं वे आमी उलयल्यार जात न्ही वे उलय ना आतां पळय संस्कृत हाची कोणेय उलयनाची खाली एक मद्दुरांत मात्र थंय मात्र एक संस्कृत प्रचलित जावन येन आसा आईल जन्म आईल चल्ल वैकेची तो अंबा म्हणून घेवन आपेता औस म्हणून घेवन आपेना अंबा म्हळ्यार एक संस्कृतांत औस म्हणून घेवन पिता म्हणून घेवन आपेता कित्याक की म्हळ्यार तशी संस्कार घालून घेवन दिले तातूंत थंय संस्कृत आसा हांगा अशी परिपाट दवरून घेतल्यार भौशा केलो लोकांक हे आनी कितें सांगता आसात स्वामी ना हे आमगेल भास म्हळ्यार कोंकणी आमगेल भाषा आम्ही जर मोग दवरनाची आम्ही जर ताजे बद्दल उच्चारण करनाचे त्या भाश वैकेच आमकां केन्नाही स्पंदन करना त्या निमित्तानं 60 वर्ष म्हणून तुम्ही सांगतासा न्ही वज्र महोत्सव हे सर्व लोकांना बायलो असो ना दादलो असो ना युवक वर्ग असो कोणेही असो ताणे आई चितुलें एक परिपाठ घालून घेवचे की देवस्थानाच्या प्रांगणांतू ना भायरी समाज बांधव मेळिलतना कोंकणी न उलयता म्हणून घेवन आज तुम्ही प्रतिज्ञा घ्या आणि आई चितुलें आरंभ करा हां थोडे 1-2-4 दिवस तुमकां हे जाताले उडगास या ना कडेरी कन्नड उलयतना एकदां आमगेले उडगास करा समजी तुमकां उडगास येता स्वाम्यान सांगले म्हणून तुमकां उडगास येताले किंतु चड समयानी आमी घेनाची मुकाविले प्रयाणाक आमकां वच्चें आसा किंतु आमकां मस्त दिवसांतल्यान हें सांगता म्हण आशिल्लें किंतु एक लोकांक सांगल्यार जायना एक पंता सांगल्यार ते प्रभावशाली उरता म्हळ्यार कितें रे आयच्या कार्यक्रमांत आमी हें सांगत आसाची कोणें बेजार करून घेनाकाची आमी कोणाकाची मनाक हें करची कितें आमी सांगिल्लें आमगेल भाशा आमगेल स्वाम केन्नाय सांगता आशिल्ले कोंकणी म्हळ्यार कोंकण म्हणून सांगता आशिल्ले स्वामे केन्नाय सांगताना कोंकणी म्हळ्यार 3 भाशेचे म्हणून सांगता आशिल्ले कोंकणी कन्नड मराठी कोकम म्हणटाच पळय तुम्ही जर पळयल्यार कोकम स्पेलिंग बरयतना KOKM म्हणटा पळय को म्हळ्यार कोंकणी के म्हळ्यार कन्नडा यम म्हळ्यार मराठी हे तिनी भाशा गोत आशिल्ले तसले समाज म्हणून घेवन आमगेले स्वामी केन्नाय तांगेले प्रवचनान सांगता आशिल्ले विशेष जावन आमगेली मातृभाषा कोंकणी आमगेले परंपरेंतल्यान चोलून आयिल्लो आसा म्हालगड्यान आमी सांगून दिल्लो आसा त्या निमित्तान ते रक्षण करची जबाबदारी सागरकाराला आसा बाकी खंय ना हे हांगा मात्र आसा ते संस्कार आतां आमी सांगता पळय त्या निमित्तान आमी सांगले कोणें बेजार कोण घेनाकाची आनी फाल्यां हे न्ही कितें स्वाम सांगता म्हणून हे आमगेलें कर्तव्य आमी जर सांगना जाल्यार कोणें तरी एकल्यान तरी सांगता एक आमी तरी सांगता ना आनी कोणें तरी सांगता तुमकां कोणें तरी दोळ ओपन करूसून दिवका किंतु आयचे 60 वर्षाचे कार्यक्रमा निमित्तान 1 वर्ष टायम आसा प्रॅक्टीस करचे तुमकां भरपूर टायम मेळटा
त्या निमित्तानं आम्ही आत्ता सांगलाय आणि तू देव सगळ्यांक बरं घडवो तुमगेल्या घरांतू तुम्ही करत असेल उद्योग व्यवसायांतू लक्ष्मी व्यंकटरमण देवालयाच्या प्रांगणांतू आढळित मंडळी तांगेल वैयक्तिक जीवनांतू तशी सागर पेंटेंतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल कडेताची श्रीकृष्णार्पणमस्तु. संतोष स्वाम्यान व्यक्त करले हाजे एक 4 कोटी अनावरण स्वाम्यान हातान घडता. राजीव नयन नारायण श्रीवत्सलांछन गुरु महिपति सुत श्रीवत्सलांछन श्रीवत्सलांछन गुरु महिपति सुधा श्रीवत्सला श्रीवत्सलांछन गुरु महिपति सुत जीवन सख श्री कृष्णायन पालिजो करुणाकरायन पा मुचकुंद वरदरा कावन पिता मुचकुंद वरद राजीव नयन नारायण राजीव नयन नारायण श्रीवत्सलांछन गुरु महिपति सुत श्रीवत्सलांछन श्रीवत्सलांछन गुरु महिपति सुधा श्रीवत्सला श्रीवत्सलांछन गुरु महिपति सुत जीवन सख श्री कृष्णायन पालिजो करुणाकरायन पालिजो करुणाकरायन पालिजो यन पालिजो